तर आम्ही आलोय आमच्या मोठ्या पप्पांच्या घरी. खूप सर्दी झाली पण काय करणार, फिरल्याशिवाय तर जमत नाही. आमच्या डुगीला लागतंय नवीन नवीन वातावरण बघायला. आणि हे बघा डुगी मरणाचं दुखतंय तरी तिला फिरायला पाहिजे. माझं तर ना केवढं जाम झालंय, मला बोलता सुद्धा यायना तरी सुद्धा मी व्हिडिओ काढते का की फक्त तुमच्यासाठी, की माझी अपडेट तुमच्यापर्यंत गेली पाहिजे म्हणून. हे बघा कशी चालली. अरे कुठं चालली? तिच्या मोठ्या ताईला घ्या, जा तुझ्या मोठ्या मम्मीकडे जा. तिला काय कमरावर जमतच नाही, नको म्हणती. पेरू काय एवढं सर्दीचे दिवस हिवाळ्यात आणि पेरू खाऊ राहिल्या इथं. दवाखाने करू करू माझा जीव चाललाय. माझी सर्दी बरी व्हाय ना, मरणाचा त्रास होतोय. आणि मम्मीला काय सुचलंय पेरू खायचं. मम्मी लाजतात, ते कॅमेऱ्यात बघा ना तिकडे बघतात. आमच्या मम्मी तशा लाजवल्या नाहीयेत, ते डेंजर आहेत आहे ना मम्मी. कशा लाजतात बघितलं का. हा आमचा निसर्ग वातावरण रम्य. हा पेरूचं झाड, आंब्याचं झाड, काय काय भेटतं का असं सिटी शहरात कुठं भेटल का. हा नजारा कोणाला पैसे दिले तरी विकत भेटणार नाही. ब्रँड इज ब्रँड, फक्त शेतकरी. माझा आवाज बसलाय, घसा जाम झालाय. माझ्या पिल्लूला पण अजून बरं वाटत नाही. एवढे दवाखाने झाले तरी सुद्धा तिला बरं नाहीये. ही ननी पोरगी लय बोलती बरं का आमची, चुरू चुरू. पण हे काय आज बोलतच नाहीये. काय झालंय ग तुला? आताच चुरू चुरू म्हणत होती तुमच्या घर नाही आमच्या घरे म्हणत होती. कॅमेरा चालू बरोबर झाल्याबरोबर पोरगी गप बसली. का ग पिल्लू, का गप बसली? आणि तुम्ही कधी हे टोपडं घातलंय का तुमच्या बाळाला? पिल्लू वर बघ ग, वर बघ ना. पंढरपूरवरून आणलं होतं हे टोपडं तिच्या आत्याबाईनी. इकडे बघ ना बाबू, जण आत्याने आणलं होतं आहे ना मम्मी. वर बघ ना. ए पिल्लू खूप सुंदर दिसते. असे टोपडे आजकाल कोणी घालतंय का? कोण नाही घालत. आता सिटी शेअर म्हणलं तर सगळे फॅन्सी फॅन्सी टोपडे, छान छान टोपडे तसेच घालतात. गार बसते म्हणून मम्मी 2 तास झाले उन्हालाच बसलेले. मम्मी 2 तास का दिवसभर हो मम्मी? दिवसभर मम्मी आज बसल्यात. बघा कशी खोकती. पेरू खाऊ नको. तिच्या आजीने तिच्या हातात पेरू दिलाय. पेरू खाऊ नको बाबू. मी कसा गन लावलाय आज पिल्लूला. पिल्लू वर बघ ग, वर बघ. हे बघा आय आय कसं दिसतंय झेंडूचं फुल, माझं गुलाबाचं फुल. ननबाई किती उरली ग तू, मरणाची उरली. बॉडी लोशन नाही लावत, काय नाही लावत, असं आवडत तिला. कसं आहे मग आमचं वातावरण? एकदम छान निसर्ग. ह्या आमच्या गाया, हे माझ्या मोठ्या पप्पांचं घर आहे. माझी मोठी चुलत सासू, सख्खी चुलत सासू. हे बघा हे आमच्या गाया. काय ग काय बघती? चलो. ती घाबरली मला बघून. मला वाटतं ही सुद्धा व्हिडिओ कॅमेराला बघून घाबरली. अवघड आहे रे देवा. पक्षी बघा काय करते आमच्या वातावरणात. नसले पक्षी आजकाल सिटी शहरात तरी कुठे बघायला भेटतात. कसं आहे मक्का लावलाय आणि अलीकडे कांद्याचं रोप लावलेलं आहे. हे सगळं कांद्याचं रोप आणि पलीकडचं मक्का आहे. हे बघा कुठे चालली, कुठे चालली नानू, कुठे चालली? बोल ना. का बोलत? मेकअप करायचा आहे, गंध लावायचा आहे. अगं बया तुला नटायला आवडतं? कसं आवडतं सांग बरं. इकडे बघ ना कसं आवडतं नटायला. इकडे बघून सांग बरं सगळ्यांना. मला लय आवडतं पण नटायला. कसं आवडतं? छान छान ना. अय्यो. आणि तुला फ्रॉक आवडते का असे मुलांचे कपडे आवडते? तर मुलांचे कपडे. तर ही माझ्या मोठ्या दिराची मुलगी आहे. नाव सांग बाबू तुझं पूर्ण नाव सांग बरं. तुषार सातपुते. आता ते तुषार तर तुझ्या पप्पाचं नाव झालं. तुझं नाव ग? रेवा काय करते तुला? रेवा कुठं काय म्हणली तुला? सांग ना तुझं नाव. गेली पळत. अशी चुरू चुरू बोलती ना ही पोरगी. खूप गप्पा लागतात तिला, खूप गप्पा. आणि हे आमचं शेत आहे. ही मक्का लावली, तिथं गिन्नी आहे, ते नारळाचं झाड, ते चिंचाच्या झाडाखाली आमचं घर आहे. चिंचा झाडावर ट्री हाऊस, चिंचाच्या झाडाखाली आहे. मग मी काही सांगत. कुठे आहे तुमचं घर? दाखव तुमचं घर. ले हसत बाई. डुगी बघा काय करते. दुगा काय करतो तू?
ही आमची गायची डुगी. लय डोगीला मस्ती लागती. डुगी आज बघूया, आज जर बरं नाही वाटलं तर उद्या परत दवाखान्यात जाऊ. आज जर बरं नाही वाटलं तर जावंच लागेल हॉस्पिटलमध्ये. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. थँक्यू.